तर सावंत काका पुतण्याचा वाद पुन्हा चव्हाट्यावर आलाय। अध्यात्माचे दाखले देणाऱ्यांनी त्याआधी आचरणात आणावेत। बोलायला भरपूर आहे, पण वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवतो। धनंजय सावंत यांनी तानाजी सावंतांना हा निर्वाणीचा इशारा दिलाय। अध्यात्म मला भी चांगलं जमतं, अध्यात्म मी पण करतो। अध्यात्माचे दाखले जर तुम्ही द्यायला लागलात तर आधी आचरणात आणा, मग दाखले द्या। कारण बोलायला भरपूर आहे, वडीलधाऱ्याचा मान ठेवणं माझं काम आहे। मी मान ठेवतोय, याचा अर्थ असा नाही की मी भी राजा हरिश्चंद्र आहे। पातळी तुम्ही सगळ्यांनी सोडली तर मी माझी लेवल सोडेल, आणि मी तांडव चालू केलं तर ते कोणाला सोसणार नाही। तर कुणाच्या बोलण्यानं महाराष्ट्र हिरवा होत नसतो, मंत्री गुलाबराव पाटील यांनी जलील यांना प्रत्युत्तर दिलंय। कायदा सुव्यवस्था बिघडेल अशी वक्तव्य करू नका, मंत्री गुलाबराव पाटलांनी जलील यांना सल्ला दिलाय। राजाच्या पोटी आता राजा जन्माला येत नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भिल्लाला सुद्धा एक मत द्यायचा अधिकार दिलाय, आणि टाटा बिर्लाला आणि अंबानीला सुद्धा एक मत द्यायचा अधिकार दिलाय। हेमा मालिनीला एक मत द्यायचा अधिकार दिलाय। समाधान महाराज तुमच्या बायकोला सुद्धा एक मत द्यायचा। त्यामुळे मतदानाच्या दिवशी तुमची बायको हेमा मालिनी आहे। विरोधाचा भाग सोडा, पण मतांचा जो परिणाम आहे। हे बघा, कोणी म्हटल्यानंतर कोणी सांगत नाही। आता इथे शिवसेनेच्या कार्यक्रमामध्ये किती मुस्लिम आहे असं कोणाच्या म्हणण्याने काही गोष्टी हिरवागार होऊन जातील आणि पिवळ्यागार होऊन जातील, ह्याला काय अर्थ नाही आहे। उलट माझा त्यांचा सल्ला आहे की अशा पद्धतीचे वक्तव्य करून जी देशामध्ये राज्यामध्ये शांतता आहे ती बिघडवू नये। तर वसई विरारमध्ये राजकीय वातावरण तापलंय। भाजप नगरसेवक अशोक शेळके यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय। एमआयएमची पेल्हार पोलीस ठाण्यात तक्रार आहे। शेळकेंच्या या वक्तव्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्यात, सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे। पुलिस को आगे करती है, मुर्दाबाद मुर्दाबाद। काल निवडून आल्यानंतर अर्शद चौधरी नावाचा बहुजन विकास आघाडीचा हा नगरसेवक झाल्यानंतर आमच्या धर्माचा अपमान करतो, आणि यांचे सो कॉल्ड नेते हिंदू धर्माचे बेगडी प्रेम असलेले पुऱ्या निवडणुकीत आम्ही प्रचार करत होते की आम्ही हिंदुत्ववादी आहे, आणि हा यांचा निवडून आल्या आमच्या धर्माचा अपमान करतोय। ह्या पद्धतीचं जर पुन्हा झालं तर अर्शद चौधरी सारख्या नगरसेवकांना आम्ही हिंदुत्ववादी लोक सोडणार नाही। त्यांनी तात्काळ समस्त हिंदू धर्माची माफी मागावी, आणि ह्यांच्या नेत्यांनीही समस्त हिंदू धर्माची माफी मागावी। तर वरण गावातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। मंत्री गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीत हा प्रवेश झालाय। राजेंद्र चौधरी यांनी जाहीर सभेत हा प्रवेश केला। हे बघा, वरणगावमध्ये या ठिकाणी राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते जे मागच्या काळामध्ये जिल्हा परिषद सदस्य राहिले, सरपंच राहिले, नगरसेवक राहिले, त्यांनी आज बहुतेक या ठिकाणी कार्यकर्त्यांबरोबर या ठिकाणी मध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। 400 कार्यकर्त्यांनी या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे, आणि मला तरी असं वाटतं की समाधान महाजन यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी वरणगाव नगरपालिकेमध्ये 6 नगरसेवक या ठिकाणी आमचे आता निवडून आलेले आहे, आणि पुढच्या काळामध्ये वरणगाव शहराचा विकास करण्याचा संकल्प त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।